ठाकरे गटाच्या रोखठोकमधून केलेल्या धक्कादायक दाव्याची। शिवसेना भाजपात विलीन करा असा सल्ला अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी पहाटे 4 वाजता अमित शहांची भेट घेतल्याचं देखील रोखठोकमध्ये नमूद करण्यात आलंय। यावेळी एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केलाय। रोखठोकमध्ये अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेला संवादही छापण्यात आलाय। तर पाहूयात अमित शहा आणि शिंदेंमधील कथित संवाद। तर क्या शिंदे जी सुबह के 4 बजे बज रहे हैं, इतना क्या अर्जेंट है, असा सवाल शहांनी विचारला। त्यानंतर उत्तर दिलेलं आहे एकनाथ शिंदेंनी, आपको सब मालूम है यहाँ क्या हो रहा है। शहा म्हणतात क्या हो रहा है, शिंदे म्हणतात माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत। शाह म्हणतात ऐसा कैसा हो सकता है, मैं देवेंद्र से बात करता हूं। शिंदे म्हणतात मुझे दबाने की, खत्म करने की पूरी कोशिश हो रही है। आपके भरोसे हम आपके साथ आए, आपका वादा था। चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूंगा। हमारे 132 लोग चुनकर आए तो आप कैसे क्लेम कर सकते हो, असं शाह म्हणाले। आणि त्यावर मेरे नेतृत्व में चुनाव हुआ असं शिंदे म्हणाले। तर शाह म्हणाले नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ। आपको क्या चाहिए, मैं कोशिश करूंगा। त्यावर शिंदे म्हणाले मुख्यमंत्री पद। शाह म्हणाले देखो भाई वो ठीक नहीं, पार्टी का ही मुख्यमंत्री होगा। तर एकनाथ शिंदे म्हणाले मैं क्या हूं, आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा, असं शाह म्हणाले। तर बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नहीं बनेगा, आपका रिस्पेक्ट हमने रखा है। तर शिंदे म्हणतात फिर हमारे पार्टी का क्या। तर शाह म्हणतात वो हम पे छोड़ दो, वो पार्टी हमने ही बनाई है, आप चिंता मत करो। अमित शाह शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा। असं झालं नाही, आता इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन। मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का। ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, त्यांनी सांगावं ना। महाभारतामध्ये धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या जोडीला संजय नावाचा एक इसम होता आणि त्यांना दिव्य दृष्टी होती। त्या संजयानी हे स्वतःला जर संजय समजत असतील तर त्यांनी पब्लिकच्या मनात काय आहे, स्वतःची दृष्टी काय आहे ते न पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे याचा विचार करावा। रात्रीचा थर्रा मारतात, स्वस्तातला भांडूपच्या त्यांच्या त्या खालच्या हातभट्टीचा ते घेतात, त्याचा अंमल त्यांच्यात उतरलेला दिसत नाही आणि त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे साहेब दिसतात आणि त्यामुळे अशा पद्धतीची ते वक्तव्य करतायत।